13 जुलैला शनी वक्री होत आहे, तर कसा जाणार आहे मेष राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. मेष राशीच्या लोकांची शनी 7:30 सुरू झालेली आहे, त्यामुळे शनीचा त्रास तुम्हाला 29 मार्च पासून स्टार्ट झालाच असेल. खूप सारे खर्च, खूप साऱ्या गोष्टी, काही जणांना आजारपण असंही पाहायला मिळत असेल. आता जेव्हा शनी हे 12व्या घरामध्ये बसतात तेव्हा एक लक्षात घ्या, 12वं घर हे कशाचं आहे? आध्यात्मिक आणि खर्च, ह्याला ग्रोथ दाखवतं. आता आध्यात्मिक ग्रोथ ही तुमच्यासाठी चांगलीच आहे किंवा आध्यात्मिक राहणं आणि त्याच्यामध्ये वाढ होणे हे चांगलीच आहे, पण खर्च खूप होईल. त्यामुळे काही लोकांना जर ओकल सायन्समध्ये इंटरेस्ट येत असेल त्यांनी नक्की शिका. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की खर्च खूप वाढेल. आणि शनी हे कर्मघराचे स्वामी मानले जातात, त्यामुळे काही रखडलेली कामं असतील ऑफिसमध्ये किंवा काही तुम्हाला जॉब शोधायचा असेल तर नवीन जॉब लागण्याची संधी असेल तुम्हाला, तुम्ही करू शकता, पण नियोजन पूर्ण करा. त्याचबरोबर इथे खर्च खूप दाखवतो, त्यामुळे ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसे आहेत आणि गुंतवणूक करायची असेल चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी नक्कीच करा. आणि एक लक्षात ठेवा की स्वतःची काळजी नक्की घ्या. थोडा राग वाढेल, थोडी चिडचिड होईल, ह्याच्याकडे लक्ष ठेवा. हनुमान चालीसा नक्की करा. त्याचबरोबर तुमचं ट्रॅव्हल खूप होईल. ज्यांना फॉरेनला जायचं आहे तर त्या मेष राशीच्या लोकांनी आता जर ट्राय केलं तर नक्कीच तुमचं फॉरेनला जाण्याचं स्वप्न असेल तर नक्की कम्प्लीट होईल, कारण ट्रॅव्हल फॉरेनचं खूप दाखवते, असंही ट्रॅव्हल खूप दाखवते. त्यामुळे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते नक्की करा. हनुमान चालीसा नक्की करा, रोज करा, अगदी 7:30 संपेपर्यंत. 7मुखी रुद्राक्ष ज्यांच्याकडे नाही त्यांना मी सांगेन की प्लीज 7मुखी रुद्राक्ष घाला. ज्यांना हवं असेल त्यांनी कमेंट करा, आपण 7:30 ज्यांना 7मुखी रुद्राक्ष हवं आहे त्यांना नक्की अवेलेबल करून देऊ. त्याचबरोबर मी खाली मंत्र देते, याचा रोज आता येणारे जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत 108 वेळा जप मंत्राचा करायलाच हवा. आणि सगळ्यात महत्वाचं, श्रावण महिना सुरू होणार आहे, शिव आराधना नक्की करा. जसं जमेल तसं, ज्यांना उपवास करायचा त्यांनी करा, ज्यांना मंदिरात जाऊन अभिषेक करायचा आहे तेही करा. या सगळ्या गोष्टी नोव्हेंबरपर्यंत नक्की करा. खूप चांगले काळ आहे, तुम्हाला चांगल्या गोष्टी आयुष्यात होतील, उपाय केल्यावर नक्कीच होतील. बेस्ट ऑफ लक.